पुढे काय गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा करायला गेले होते का? अरे जर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणार असाल तर विसरलात का की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यरना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बुटाने मारलं होतं. आज उबाठा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत काही 3-3 दिवस त्या दिल्लीमध्ये त्या काँग्रेसवाल्यांचे बूट चाटायला तिथे गेलेले आहेत का? म्हणजे आज अक्षरशः त्यांची ही जी अवस्था आहे की 7व्या का 8व्या रांगेमध्ये त्यांना बसवलं गेलं. अगदी एक एक खासदार असलेले लोक सुद्धा त्यांच्या पुढे बसलेले दिसतात. काय मागे काय जेवणाची पंगत होती त्याच्यामुळे मागून पहिल्यांदा बसलं तर जेवायला जायला सोपं पडतं म्हणून ते मागे बसलेत का? त्यामुळे 2 हाना पण मला पुढारी म्हणा अशा पद्धतीची अवस्था ही उद्धव ठाकरेंची झालेली आहे. त्यांना गल्लीत नाहीये गत, महाराष्ट्रात नाहीये सत आणि दिल्लीत नाहीये पत अशी अवस्था त्यांची झालेली आहे. आणि आज मला आपल्या माध्यमातून उबाठांना काही प्रश्न विचारायचे आहेत. आपला माईक कुठे आहे का? ह्याला माईक पकडता येईल मला, आवाज येईल. मी माझ्या मनाचं काहीच बोलणार नाही. काही दिवसापूर्वी भाषण करताना उबाठा बोलले होते ते काहीतरी कमॉन कमॉन किल्मी 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 वगैरे नाना पाटेकरांच्या सिनेमाचा संदर्भ देऊन. अहो उबाठा, मला तुम्हाला सुचवायचंय की ते नाना पाटेकरांचे सिनेमे बघायचे बंद करून ना तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐका. त्यामुळे मी माझ्या मनाचं काहीच सांगणार नाही. बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात हेच आपण ऐकूयात. सोनिया गांधीच्या समोर इंग्रजीची अवलादपणे या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून आपण या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे काँग्रेस पुढे झुकणाऱ्यांना त्यांनी कुठला शब्द वापरला होता हे सगळ्या देशाला माहिती आहे. मला त्या शब्दाचा पुनरुच्चार करायचा नाहीये. पण आज मला उबाठांना विचारायचंय की मग त्या सोनिया गांधींच्या पुढे झुकायला तुम्ही सुद्धा त्या लोकांच्या मध्ये एक ऍड व्हायला गेलेला होतात का? जर आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असले असते तर ते तुम्हाला काय म्हणाले असते हा प्रश्न मला या ठिकाणी उबाठांना विचारायचा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधला दुसरा एक अंश मला तुम्हाला ऐकवायचा आहे. नक्षलवादी दंतेवाडीमध्ये हल्ले करते त्याची लुंगी कशी नाही सुटत काय नाही म्हणे हा भगवा दहशतवाद आहे. असं हिरवा दहशतवाद तुम्हाला कधी दिसला नाही, भगवा दिसला. त्याचा तळही बघायचा ते मी गृहमंत्री असा कोणी असा पण तुम्हाला बघायचा देश तुम्हाला परवडणार नाही. धाडस कसं या लोकांचं होतं. हा आमचा हिंदुस्थान आहे, हिंदुस्थानचा रंग आमच्या धर्माचा सुद्धा भगवान आहे, भगवान राहणार. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की पी चिदंबरम असतील, सुशीलकुमार शिंदे असतील किंवा हे सगळे काँग्रेसी हिरवी गांडोळं असतील हे भगवा दहशतवाद म्हणू शकतात. पण हा भगवा रंग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रंग आहे. अरे हिरवा आतंकवाद म्हणायची तुमच्यामध्ये हिम्मत आहे का? हा प्रश्न निधड्या छातीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विचारला होता. तर मग आज मला उबाठांना विचारायचंय की त्या सोनिया गांधींच्या पुढे आणि राहुल गांधींच्या पुढे उभं राहून तुम्ही निधड्या छातीनं भगव्या दहशतवाद म्हणणाऱ्या त्या काँग्रेसींचा निषेध करून हिरवा आतंकवाद म्हणण्याची हिम्मत, इस्लामी दहशतवाद म्हणण्याची हिम्मत तुमच्यामध्ये आहे का? अरे पृथ्वीराज चव्हाणांनी जेव्हा हिंदू आतंकवाद म्हणलं, सनातनी दहशतवाद म्हणलं तेव्हा हे उबाठा असतील, तो गांजा राऊत असेल, तो पेंग्विन असेल आणि उबाठाची सगळी पिलावळ असेल हे सगळे कुठल्या बिळामध्ये लपलेले होते. जो भगवा रंग छत्रपती शिवरायांचा, जो भगवा रंग प्रभू श्रीरामांचा, जो भगवा रंग वारकऱ्यांचा, माझ्या विठुरायांचा, त्या भगव्या रंगाला दहशतवादाशी जोडत असताना इतना सन्नाटा उबाठा में क्यों है भाई हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.